मुसळधार पावसामुळे कुर्ल्याच्या एलबीएस रोडवरती प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली आहे। तासनतास अनेक वाहनं या ठिकाणी एकाच जागेवरती खोळंबून राहिलेली आहेत। आणि या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, काय नेमकी स्थिती आहे इथली? प्रचंड पाणी साचलेलं दिसतंय। यामिनी आपण सध्या कुर्ल्याच्या एलबीएस रोडवरती आहोत आणि आपण जर बघितलं तर इकडे पूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। संपूर्ण परिसरात मोठं पाणी इकडे साचलेलं आहे। आम्ही देखील आता याच रस्त्यावरून आलो आणि अक्षरशः दरवाजा देखील उघडायला भीती वाटते, एवढं पाणी इथे सध्या झालेलं आहे। आपण बघतोय की प्रचंड अशी वाहतूक कोंडी या संपूर्ण रस्त्यावरती झालेली आहे। कुर्ल्याचा हा सीएसटी रोडचा परिसर आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी इथे साचलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना चालताना देखील रस्त्यावरून मोठ्या अडचणी येत आहेत आणि मोठी मोठी वाहनं देखील या संपूर्ण रस्त्यावर अडकल्याचं आपल्याला दृश्य सध्या दिसतंय। अनेक वाहनं ही भर रस्त्यात बंद पडलेली आहेत। जवळपास 3 ते 4 फूट एवढं खोल इथे पाणी साचलेलं आहे आणि आपण बघतोय की गेल्या जवळपास अनेक तासांपासून इकडे पाणी जमलेलं आहे आणि मोठ्या अडचणींचा सामना इथे करावा लागतोय। आपण बघतोय की लोकांच्या घरात देखील पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे लोकांना त्यांची घरं सोडायची पाळी आलेली आहे। आपण बघतोय की लोक कशा प्रकारे आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना हाताला धरून इथून नेत आहेत। अनेक बाईक सवार या संपूर्ण पाण्यामध्ये अडकलेले आहेत। कुर्ल्याचा सीएसटी रोड आहे, इथे आपण बघतोय की मोठं पाणी साचलेलं आहे। जवळपास तासाभरापासून इथे मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। वाहतूक कोंडी हटवण्याचा प्रयत्न इथे स्थानिकांकडून केला जातोय, पण एवढी वाहनं इथे अडकलेली आहेत की आपण बघतोय की हालायला इथे जागा नाही। जवळपास तासभरापासून आम्ही देखील इथे अडकलेलो होतो आणि दरवाजा उघडण्यासाठी देखील भीती वाटते, एवढं इथे पाणी साचलेलं आहे। अनेक वाहनं बंद पडलेली आहेत आणि आपण बघतोय की पूर सदृश परिस्थिती या संपूर्ण कुर्ल्याच्या सीएसटी रोडवरती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। यामिनी, अगदी धन्यवाद सचिन माहितीसाठी।